हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर बघा, आता उन्हाळी वाळवण झालेलं आहे सगळं करून आणि आता मी बनवत आहे पापड्या। कारण आता अक्षय तृतीया म्हणजेच की आमच्या विदर्भामध्ये ना तीज म्हटल्या जाते। तर तीजासाठी ना कुरड्या आणि पापड्या हे दोन महत्त्वाचे पदार्थ आहेत। तर कुरड्या तर आपण वाळवणीच्या पदार्थामध्येच बनवतो, पण पापड्या ज्या आहेत त्या 2-3 दिवसाच्या आधी किंवा मग आपल्या सोयीनुसार 1 दिवसाच्या आधी किंवा कोणी दिवसावर सुद्धा असं केल्या जाते। तर पापड्या आहे ना पारंपरिक पद्धतीने जर करायला गेलं तर गहू, तांदूळ आणि चण्याची डाळ भिजत घालून मग ते थोडंसं हवेशीर असं सोकवायचं आणि नंतर मग ते चक्कीतून दळून आणायचं। अशा पद्धतीने पापड्यांचं पीठ तयार केलं जाते। पण मी इथे तसं न करता 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि थोडंसं 1.5 वाटी गहू म्हणजे गव्हाचं दळण असते ना ते, म्हणजेच की गव्हाचं जे आपलं नॉर्मल पीठ आहे ते। तर असं 3 पदार्थ मिक्स करून मी घरच्या घरी असं प्रीमिक्स तयार करते नेहमीच, कारण ते पारंपरिक पद्धतीने करायला खूप वेळ जातो आणि आई वगैरे करते माझी। पण आता म्हटलं इथे जसं जेव्हापासून मला समजलं की असंही आपण करू शकतो तेव्हापासून मी या सोप्या पद्धतीने करते। गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे 3 पीठं मिक्स करून छान मस्त अशा त्याच्या पापड्या इथे बनवणार आहे। तर आता मुलांना ना दोन्ही प्रकारचे आवडते, एकाला तिखट एकाला गोड, त्याच्यामुळे ना म्हटलं दोन्हीही करून घेते, कारण दोन्हीही केलं की आपल्यालाही ते खायला व्यवस्थित वाटते। सारख्याच तिखटही केल्या तर त्याही खाण्यामध्ये जात नाही आणि गोडही केल्या तर त्या थोड्याशा नको वाटते, जास्त गोड गोड होते। म्हणून मग म्हटलं की दोन्ही प्रकारच्या करूया इथे। इथेही 3ही पीठं घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, जिरे, थोडीशी तीळ आणि थोडंसं ओवा असं टाकून त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि सिंपल असं त्याला पाण्याने भिजवून घ्यायचं। नंतर ते पापड्या बनण्यासाठी रेडी होते। खूप साध्या साध्या ह्या गोष्टी असते, पण आपण करायला ना थोडंसं दुर्लक्ष करतो। पण याची जी चव आहे ना ती कोणत्याच बिस्किटामध्ये किंवा खारीमध्ये नाही आहे। जे घरी बनवून आपण खातो ना त्या गोष्टीची चव एकदम वेगळी असते, फक्त थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागते। तर इथे जे काही पिठं आहे ते घेतलेले आहे मी आणि त्याच्यासोबतनं थोडीशी हलकीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तिखटसुद्धा मी याच्यात टाकलं, कारण ते दिसायला एकदम मस्त दिसते। कारण जर आपण याच्यामध्ये साधंच असं शंकरपाळीसारखं ओवा, तीळ आणि मीठ वगैरे टाकलं तर त्याला जो कलर आहे ना तो एकदम असा पिवळसर येत नाही। पण या पद्धतीने जर केलं तर थोडंसं जे कलर आहे ना तो छान येतो। त्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही एकदम कडकड तेल गरम नाही केलं आहे, थोडंसं कोमटच ठेवलेलं आहे, जेणे आपण पापड्यात तळायला घेतो ना त्या एकदम अशा कडक होत नाही। आणि मेन म्हणजे कधी ना जास्त जर मोहन झाला आपल्याकडून कडक तर त्या विरघडण्याची पण शक्यता असते किंवा मग थोडंसं ना होत नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे ना असं थोडंसं कोमटच गरम जे केलं तर तसंच तेल त्याला योग्य वाटते मला तरी, म्हणजे माझ्या अंदाजाने किंवा माझ्या अनुभवाने मी हे सांगत आहे तुम्हाला। त्यानंतर ना गोड पण करायचं होतं, तर गोडमध्ये काही नाही, फक्त तुपाचं मोहन टाकायचं। मी विसरली आणि त्याच्यामुळे थोडंसं माझ्या ज्या पापड्या आहे ना दिसायला त्या अशा फुलल्या नाही आणि व्यवस्थित नाही झाल्या। पण तुपाचं मोहन टाकायचं याच्यामध्ये, थोडंसं तूप गरम करून आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने न भिजवता साखरेचं जे पाणी असं असते ना एकदम असं फक्त विरघळतपर्यंत साखर, एकदम पाकास पण नाही येऊ द्यायचं, साधं एकदम जसं आपलं साखर विरघडली की लगेच ते उतरवून घ्यायचं। कोमट झालं की त्याच पाण्याने मग ते पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं। तर एकीकडे माझा स्वयंपाक पण चालू होता, सकाळच्या 2-4 पोळ्या होत्या त्याच मी साईडला करून ठेवून दिला, बेसनसुद्धा बनवलं आणि खिचडी लावून घेतली, कारण मुलांना आज खिचडी खायची होती गरम गरम। तर इकडे ना पापड्या ज्या आहेत त्या मी समोरच्या रूममध्ये बसूनच लाटून घेतल्या होत्या आणि एका बेडशीटवर अशा टाकून घेतल्या। त्यानंतर सगळ्या पापड्या तळून झाल्यावर तुम्हाला दाखवत आहे, कारण आमच्या इकडे ना सध्या वातावरण खूप खराब आहे, त्याच्यामुळे लाईट जाणं येणं असं सारखेच चालू होती आणि आमच्या लाईटचं कनेक्शन जे आहे ना ते थोडंसं लूज झालं का तर माहिती नाही, म्हणजे आमच्या घरी ना तो प्रॉब्लेम रोजच होत आहे। पण आता बघू, इलेक्ट्रिशियनला दाखवलं पण हे घरी नसल्यामुळे ते काम थोडंसं थांबलेलं होतं। त्यानंतर ना पाऊस बघू शकता, इथे मी एक क्लिप जोडलेली आहे, इतका भयानक पाऊस येत होता ना की गारपिटासुद्धा झालेल्या होत्या। त्यानंतर मी घेतलेली आहे दुसऱ्या दिवशीची क्लिप, इथे जॉईंट केलेली आहे 2 दिवसाचं मिळून, कारण इतकं बिझी शेड्यूल होतं ना सध्या तरी, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना
सगळ्या एकटीलाच हँडल करावे लागते, तशी हे असतात मला मदतीला प्रत्येक गोष्टीत. पण कसं प्रत्येक वेळेस त्यांनाही दाखवणं मलाही चांगलं वाटत नाही. पण एकटीलाच जर आपल्याला मॅनेज करायचं असलं ना तर थोडंसं व्हिडिओकडे दुर्लक्ष होते. तीजच एक खूप मोठा असा सण आहे आणि खूप सारे पदार्थ त्याच्यामध्ये बनवावे लागते, तेही न चुकता. तर त्याच्यामुळे मी स्वयंपाक करून घेतला आणि म्हटलं डायरेक्ट जेव्हा पात्र सजवेल तेव्हाच मग तुम्हाला शेअर करेल की आजच्या दिवशी मी काय काय बनवलं होतं. बऱ्याच ठिकाणी आंब्याचा रस, म्हणजेच की पिवळा जो आपला पिकलेला आंबा असतो त्याचा रस, त्यानंतर कुरडी, पुरणपोळी असं वेगवेगळं पदार्थ बनवल्या जाते अक्षय तृतीयानिमित्त. पण आमच्याकडे पितरांना जेवण दिल्या जाते. तर जेवणामध्ये भाताची खीर, जे कच्चं असते ना आंब्याचं पण, कच्च्या आंब्याचं पण, त्यानंतर वड्यांची भाजी, खास करून ह्या ज्या वड्या आहे ना त्या याच दिवसासाठी केल्या जाते. शेवळ्या पण नवीनच, म्हणजे जुन्या जरी असेल ना तरी आपल्याकडे नवीनच शेवळ्या या दिवशी बनवाव्या लागते आपल्याला. नवीन जे आपण बनवून आणतो त्याच्या, किंवा नसेल तर आपण विकत वगैरे आणू शकतो. त्यानंतर कढी, म्हणजे मी ते जे जे पदार्थ दाखवत आहे ना तेवढे सगळे पदार्थ आजच्या दिवशी कंपल्सरी आहे. कुठे कुठे नसेल जरी करत, पण मोस्ट ऑफ जरी कामाला जाणाऱ्या जरी बाया असेल ना आमच्या विदर्भामध्ये, तरी पण आजच्या दिवशी हे सगळे पदार्थ त्या बनवतातच. कारण हा जो सण आहे तो आपल्या पितरांसाठी असतो. म्हणजेच की नुसते वडीलच नाही तर त्यांच्यासोबत आपली आईसुद्धा, किंवा मग इतर कोणी असेल मोठं छोटं जे असं गेलेलं असेल तर त्यांच्यासाठी आजची ही जी पूजा आहे ना ती केली जाते. तर इथे ना आता भात जो आहे तो मी छान असा ठेवायला बघितला, पण बऱ्यापैकी जमला. पण ते वाटी जी आहे ती फुल भरली असती तर आणखीन ते व्यवस्थित दिसलं असतं. तर त्याच्यानंतर त्याच्यावरच मी वरण जे आहे ते पण ठेवून दिलं. एका साईडला माझी देवपूजा तर झालेली होती आणि गावाकडून मी मागच्या वर्षी पाट आणले होते, तर ते यावर्षी मला खूप कामी आले. म्हणजे इथे ठेवायसाठी बरं पडलं, नाहीतर मग समोरच्या रूममध्ये खुर्चीवर टेबल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागत होत्या. पण आता पाट आहे त्याच्यामुळे मग मी इथेच ठेवलेलं आहे. आणि माठ आमच्याकडे ना मोठा आहे, 1-2 वर्ष आणले ते मोठे मोठे माठ. पण ठेवायला इतकी पंचायत होते ना, मुलं एकदम कुठूनही आले की हात वगैरे टाकतात, त्याच्यामुळे सध्या तरी माठातलं पाणी पित नाही. तसं तर ते पाणी पिणं योग्य आहे, चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. पण मुलांमुळे आणि खास करून बाहेरच्या साईडला माठ ठेवावा लागतो आणि त्याच्या थंडाव्यामुळे त्याच्या खाली गोम वगैरे किंवा मग किडे वगैरे, कॉक्रोच ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत होत्या. म्हणून म्हटलं की इथे तरी आपल्याला ठेवता येत नाही, कुठेच अशी जागा नाही आहे की तिथे आपण माठ ठेवू शकू. त्याच्यामुळे मी ठेवलंच नाही. आणि जिथे गुंड दिसत आहे ना तुम्हाला देवघराच्या बाजूला, तिथे जर ठेवायचं म्हटलं तर तिथे थोडंसं मला भीती वाटते की तिथेच मग उभं राहून मला स्वयंपाक करावा लागतो, भांडी घासावी लागते आणि त्या ओलाव्यामुळे जर तिथे काही घुसून राहिलं तर थोडंसं रिक्सी आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्या सोयीने मी त्या गोष्टी करत असते. तर इथे आता सगळं ताट सजवलेलं होतं. भजे, वडे, पापड, कुरडी ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही बघितल्याच की एवढं बनवतपर्यंत मला किती वेळ लागला असेल. तर म्हणून मग मी काय केलं, स्वयंपाकातली कुठलीच रेसिपी शेअर केली नाही. तसंही खूप साधं सिंपल जेवण असते, खूप जास्त काही नसते, फक्त भाताची खीर आणि आंब्याचं पन्हं आणि कुरडी, पापड ह्या गोष्टी असते. आणि वरण भात, भाजी पोळी, कढी, भजे, वडे आणि पापड, बस इतकं सगळं बनवायला मला खूप वेळ गेला. आणि वरून आभाळ वगैरे होतं तर थोडासा थंडावा होता, नाहीतर दरवर्षी इतकं ऊन होते की खूप असं किचनमध्ये राहावंसंच वाटत नाही. तर हे आता पूजा वगैरे करून घेतली आणि बाहेरच्या साईडला पण वरती असं पितरांना जेवण ठेवल्या जाते डोण्यामध्ये, हे तर सगळ्यांना माहीतच असेल. त्याचबरोबर ना आजकाल मला हे पण कामं करून द्यावं लागत आहे कंपनीशी. तर याचे पण व्हिडिओ वगैरे बनवून, रील्स बनवून त्यांना पोचवावे लागते. त्यांचा जो काही रिव्ह्यू आहे तो पण आपल्याला द्यावा लागतो आणि तोही टाईममध्ये द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे थोडंसं तिकडेही माझं बिझी शेड्यूल चालू होतं. पण आली आहे मी आता रुटीनमध्ये. तर चला इथेच व्हिडिओ पण एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.